सकाळ. तुम्हाला हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. तर बघू शकता आमच्या भाईचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. मस्त आहे बघा. अजूनही जाऊन सबस्क्राईब करा. कॉंग्रॅच्युलेशन भाई. काहीच बघू शकता सर्व जेवढं पण पद्धती आहेत ते जेवढं फक्त दुसऱ्या लाईनीला आहेत. कोणाला परत पाहिजे तर परत पण आहे. मस्त नाश्ता देतात आणि नाश्त्याला बघा काय मिसल पाव. तर सर्वांनी करून घ्या आणि बघू शकता आता सर्वांनी नाश्ता करायला सुरुवात पण केलेली आहे. तर फायनली पोहोचलो आपण रात्रीच्या हॉल्टवर आणि इकडे चालू जेवणाची तयारी. मस्त अशी बघू शकता. इकडे भाजी पिठला आहे, स्वीटमध्ये गुलाबजाम आणि लाडू आहेत, मोतीचूर लाडू. हॅलो काही चॅनल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. साईमाई सकाळ दिवस दुसरा. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वजणांचा इथं आटपले. आता मी तेव्हा ब्लॉग चालू नाही केला. त्याला रांगोळी वगैरे करू दे, नंतर ब्लॉग चालू करतो. होऊ शकता. आता इथं जेवढे होते सर्व झोपलेलं होतं रात्री. आता बॅग आहे तिथं साहिलसुद्धा रेडी झाला आहे मस्तपैकी. तर सगळीजणं रेडी झाले. आता तिकडे सर्वजण गेलेत आपल्या पालखीजवळ चहा प्यायला आणि बॅगा सर्व भरायला घेतल्यात. बघू शकता सर्व पदयात्री जे आलेत ना सर्वांनी बॅगा आपल्या टेम्पोमध्ये भरायला घेतल्या. तुम्हाला दाखवतो आरतीसुद्धा झालेली. आम्ही आंघोळ करीत आरतीसुद्धा झाली. आता तिकडे जाऊ आपण दर्शन करू आणि मग पालखी पुढे प्रस्थान करणार आहे. हेच बघू शकता मस्त इथं सर्वांचं दर्शन चालू आहे. तुला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. चालू आहे दर्शन सर्वांचा आणि फोटोसुद्धा स्टोरीला स्टेटसला टाकायला सुद्धा काढतात. आणि इकडे चालू आहे मस्त असा चाय. बघू शकता चहा पियायला घेतलं मस्त. तुम्हाला हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. इकडे बघू शकता मस्त असं चाय चालू आहे. सर्व पदयात्रेकरूंना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण बघू शकता. भारी चानस मारला एक नंबर. काय पण बोल काय पण बोल. बाबा की परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. तर काहीच आता आपण तिकडून पोचलो डायरेक्ट सरवली MIDC मध्ये. समोरच पालखी आहे. डीजेचा आवाज ते येत असं तर इथं थांबलो आपण मस्त पाणी वाटप करत थांबलो. आता 2 रिक्षा तर मागे थांबलेले होते. तिसरा आपला आहे. अजून पुढे गेलेत 2-3. आपण रिक्षा पुढे जाणार आहे. तर बघूया पालखी आली ना पटापट पाणी देऊ आणि मग पुढे तुम्हाला दाखवतो. आज नाश्त्याला असणार आहे पावभाजी. ओम साईराम.
काहीच फायनली पोहोचलो आपण नाश्त्याच्या हॉलवर. इथं मस्तपैकी पावभाजी आजची नाश्ता बघू शकता तयारी चालू आहे. तर सर्व मंडळी आलेले आपले आणि समोरून पालखीसुद्धा आलेली बघू शकता. थोड्याच वेळात नाश्तासुद्धा चालू होणार आहे. मस्त असा नाश्ता केला आजचा पावभाजीचा. इकडे लिंबू कटिंग चालू आहेत, कांदे कापून झालेले आहेत मस्त. कापा कापा लवकर कापा. आली आली पालखी आली. आता आम्ही सेवा करतोय जे मस्त नाश्ता देतात आणि नाश्त्याला बघा काय मिसल पाव. तर सर्वांनी करून घ्या आणि बघू शकता आता सर्वांनी नाश्ता करायला सुरुवात पण केलेली आहे मस्त अशी. आणि भरपूर पोर बाकी आहेत. कार्तिक भाई पण घेतलाय नाश्ता. कार्तिक साईराम चला. बघू शकता आपले जे पदयात्री आहेत ते भाई मस्तपैकी आता नवनाथ पाटील ब्लॉग सबस्क्राईब करतात. हे बघा करा पटापट. किती झाले लगेच दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 वाढलं पाहिजे. 86 डायरेक्ट 90 झाले. 87 झाले. एक वाढला पटापट ठेव इथं जाऊ आपण तो का. हा वाढलं 3 झालं. चला हे घाई झाले का. तुला पण घेतलं ना तर राग नको यायला तुला. गॅसचा कमतरता असल्यामुळे आणि चुलीवर बनवल्यामुळे आम्हाला एक आता एक वेगळा एक चुलीचा एक स्वाद भेटणार आहे. दोन्ही गोष्टी आहेत. साहेब आपण अनेक ठिकाणी गॅसची चौकशी केली. कशा प्रकारे आपला रिस्पॉन्स आला. गॅस मिळतोय, अवेलेबल होतोय की नाही होतोय. मिळतोय पण आता जे काही आपण पहिला जसा लगेच भेटायचा आता 20 आणि 25 दिवस आहे. तर काही लोकांचे एक तर आम्ही आवाज दिला का 25-30 सिलेंडर फटकन यायचे. पण आता असे आलं की 5-10 सिलेंडरला आपल्याला वेळ लागला. म्हणून आम्ही असा हा एक नवीन उपाय केलेला आहे जेणेकरून आता लोक सर्वीकडे असेच हॉटेल पण बघा. आता तुम्ही हॉटेल पण काही ठिकाणी बंद झाले आहेत, काय झाले आहेत. तर आम्ही तो तेवढा कोणाचे जास्त पाठीमागे न लागता जे उपलब्ध झाले ते सिलेंडर आणले. पण आम्ही आणखी याच्याबरोबर एक दुसरा सोर्स म्हणून आम्ही याचा चुलीचा उपाय केलेला आहे. किती पदयात्रे करू या ठिकाणी आहेत. जवळ 350-400 साई भक्त आपल्या पालखीमध्ये आहेत. तर बघू शकता आमच्या भाईचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. मस्त आहे बघा. अजूनही जाऊन सबस्क्राईब करा. कॉंग्रॅच्युलेशन भाई. थँक्यू. लावा ताकद. 1 साईड. संध्याकाळी सेलिब्रेशन करू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू भाई. थँक्यू. वाजले दुपारचे मस्तपैकी 12:30 आणि बघू शकता लाईनीसाठी किती गर्दी आहे. म्हणजे जेवणाच्या लाईनीसाठी. हे बघा आता ज्याचा त्यांनी ताट घ्यायचा धुवाचा नेऊन परत तिथं ठेवायचा आणि त्यांना नंबर दिले आहेत बघू शकता. हे पुढच्या वर्षी ना हेच नंबर ID पण येणार आहे. ज्याचा ताट त्याने स्वतःहून धुवायचा. तर चला आता आपण पण जाऊ जेवायला मस्तपैकी. काहीच बघू शकता सर्व जेवढं पण पद्धती आहेत ते जेवायला बसतं दुसऱ्या लाईनीला आहेत. कोणाला परत पाहिजे तर परत पण आहे. चला आपण पहिला तोंड होऊन येऊ. माझा अवतार विचित्र झालं आहे. पहिला तोंड होऊन येऊ मग आपण जेवायला जाऊ. फायनली काहीच आम्ही बसलो आता जेवायला दोघं मस्तपैकी. आज जेवायला डाळ भात भाजी मिक्स भाजी आहे. बटाटा वांगा आणि शेंगा आपल्या आणि लोणचं आणि गुलाबजाम. आणि इथं मस्त काय तुम्हीच सांगा कमेंट करून. छोट्याच्या चला तर काही सर्व आपला पॅकअप वगैरे मस्त झालेला आहे बघू शकता. आता पालखीसुद्धा गेलेली आहे. पालखी आम्ही आता सर्व उचलत होतो म्हणून दाखवले नाही. पालखी पुढे रोडला गेल्यावर दाखवलं. तर चला आता सर्वजण निघतील पुढेच्या प्रवासाला. ना काहीच फायनली पोचलो आपण आता खातिवली गावामध्ये आणि इथं आपली आरती होणार आहे मस्त असं. तर रिक्षा आम्ही गेलो गॅस भरायला पण गॅस काही 2 पंपावर भेटली नाही. आणि
याच घरामध्ये आरती होते. तर आम्ही पालखी तर पोचलेली आहे, समोरच बघू शकता. सर्व मंडळी येतात आता, जेवढी पदयात्रा आहे जे मागे आहेत ती येतीलच. त्याने घेतले आणि इकडे चायनीज बेलची सुरुवात झालेली आहे, बघू शकता. अरे दाखवतो ना, हे काय हे बघ सर्व चायनीज. तू काय नाही का चायनीज बेल घ्या 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 चायनीज बेल घ्या चायनीज बेल घ्या. उचला उचला लवकर लवकर. मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जयता मुकुटा शोभा शोभरा गुणगुण केलो पुरे चरणी घालया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लक्ष्मी प्रचोदयात् ओम भास्कर आदित्य प्रचोदयात्. श्री सच्चिदानंद गुरु साईनाथ महाराज की जय. शिवदेवी माते की जय. देवीराम माते की जय. दरिवरी माते की जय. कुलदेवी माते की जय. कौंडली माते की जय. प्रेम से बोलो जय माता दी. गोविंदा महादेव. चतुर्देव महाराज की जय. गजानन महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. सदानंद एलकोट एलकोट जय मल्हार. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती ओम अनंत कोटी श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्मा श्री सच्चिदानंद गुरु साईनाथ महाराज. तर काही फायनली आरती संपन्न झाली आहे बाहेर. आणि इकडे चालू आहे आमची लाईट फिटिंग रात्रीच्यासाठी. आणि इकडे मस्त टरबूज आणलेलं बघा, पूर्ण कॅरेट भरलेलं आहे. आम्ही घरात परत येईल ना. हो हा. काहीच सगळी जण गेलती मस्त मॅकडीला. आता लास्ट कशाला गेलता तर गेलता. हे बघा स्टारबक बंद झाला ना, तर स्टारबक मध्ये बसले असतो. इथून 3 किलोमीटर पुढे 2 ब्रिज चढवून उतरायचं आहे. नाही मी नाही पिते म्हणून तर मी नाही गेलो ना. इथून 2 ब्रिज चढायचं आहे, उतरायचं खाली आणि लेफ्टला उतरायचं आणि राईटला उतरायचं. तिथे असणार. जावा आरामात जावा. काहीच तर फायनली पोहोचलो आपण रात्रीच्या हॉल्टवर. आणि इकडे चालू जेवणाची तयारी मस्त अशी बघू शकता. आणि सकाळी आपल्याला आंघोळ करणं मस्त येतं. विहिरीचा गरम गरम पाणी आणि आपली बोरिंग आहे तिचं गरम गरम पाणी भेटेल बघा. जेवण पण झालं. आज जेवणाचा मेनू काय आहे तो तुम्हाला दाखवतो. पहिला सर्वात आधी भाकरी आहे, भात आहे. आता नैवेद्य काढतात. डाळ आहे, नको लोणचा कशाला. इकडे भाजी आहे, पिठला आहे, स्वीटमध्ये गुलाबजाम आणि लाडू आहेत, मोतीचूर लाडू. फायनली आता आले आम्ही जेवण वाढायला. ना मस्तपैकी देत आहोत. डाळ टाकू का, सांबर बस का. डाळ आहे. तुम्हाला तर आजचं काय आहे जेवण ते दाखवलेलं आहे. पण आता बघूया आपण ही पण सेवा करू पूर्ण. डाळ पाहिजे का, डाळ नको का. जेवण घे पिठला घे. पिठला भारी झाले. पिठल्याची ॲडव्हर्टाइजमेंट करू. पिठला भारी झाले. मला पिठला भारी झाले.
पिठला भारी झाले. काहीच फायनली आम्ही आता जेवण करून आलो वरती झोपायला मंदिराच्या वरती. हाय साहिल, हाय आकाश, कानात टाकलं तू आवाज येतो का? मग अशी कानात टाकले होता आवाज नव्हते. बहिरा होता तेव्हा. मग तिथं आमचे ब्लॉगर 2 ब्लॉगर इथे बसलेले आहेत, संजू पाटील आणि नवनाथ पाटील. तर ब्लॉगर लोक कसा काय झाला आजचा प्रवास? ब्लॉग एंड करायचा बाकी राहिले. बाईनी तर आता एडिटिंग चालू करणार आहे थोड्या वेळा. सकाळी मस्त रील बनवली अशी चालूच केले म्हणजे आपण पण थोड्या वेळाने चालू करू. तिकडे बटणं पण चालू करतोय, लाईट पण चालू होते आणि फॅन पण बंद होतात. त्याच्यामुळे इकडे बोंबलतात. बघू शकता सर्वजण आलेत झोपायला. आता रात्रीचे वाजलेत 11:45 कारण उद्या सकाळी लवकर उठायचं. हे बघ फॅन बंद झाले. तर काही सर्व मंडळी झोपायला म्हणजे झोपलेच, अर्धे इकडे झोपले. आता काही मोबाईलवर आहेत. आम्ही एडिटिंग करत होतो म्हणून थांबलं, दुसरा काहीच नाही. मग याचं अपलोडिंग चालू आहे. ब्लॉग वगैरे दाखवलं हे बघ अपलोडिंग चालू आहे. याचं नेटवर्कच ना झालंच बाईचा, त्याला पण अपलोड करायचं आहे. तर चला दुसरा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.